नमस्कार, मी सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय। गेले वर्षभर आपला कोरोनाशी संघर्ष नित्य सुरू आहे आणि गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला थोडीशी अशी आशा निर्माण झाली होती की या संकटामधून आपण बाहेर पडू, परंतु आज परिस्थिती अशी दिसतीये कदाचित आपण आता सगळ्याच गोष्टी काळजी घेणं, प्रतिबंध करणं हे सगळं सोडूनच दिल्यामुळे गेल्या 2-3 दिवसामध्ये संसर्गामध्ये खूप लक्षणीय वाढ होताना दिसून येते आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा ॲक्टिव्ह पेशंटचा सर्वाधिक आकडा साधारण 11,000च्या जवळपास होता। आता तो आकडा 1,000 पर्यंत खाली गेलेला असताना गेल्या केवळ 2 ते 3 दिवसांमध्ये त्यामध्ये 200-300ची वाढ झालेली आहे। आज आपला आकडा 1544 वर पोहोचलेला आहे। 15 दिवसापूर्वी हा आकडा 1,000 पर्यंत होता। अशा प्रकारे जर वाढ होत राहिली तर मला असं वाटतं की मागच्या वर्षीची सगळीच पुनरावृत्ती होते की काय अशी सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे। आपण मास्कचा वापर करत नाही आहोत, शारीरिक अंतर पाळत नाही आहोत आणि कोणत्याच प्रकारची काळजी आता आपण घेत नाही आहोत। मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मार्च महिन्यामध्ये 28 मार्चला आपल्याकडे फक्त एक पेशंट होता आणि त्यावेळेला आपण लॉकडाऊनमध्ये होतो, संपूर्ण काळजी घेत होतो, कुणालाही भेटत नव्हतो। आज आपल्याकडे 1500 पेशंट्स आहेत आणि अशा वेळेला मात्र आपण कोणतीच काळजी घेत नाही आहोत। खरं तर आपण 1500 पट जास्त काळजी घ्यायला पाहिजे, कारण मार्च महिन्यामध्ये एका पेशंटवरून एप्रिलमध्ये तो आकडा सरळ 100 पट झाला, 100च्या पुढे आपण गेलो। मे महिन्यामध्ये 1000 मध्ये तो पोहोचला आणि असं होत होत आपल्या जिल्ह्याने 1 लाखाचा आकडा 3-4 महिन्यामध्ये कसा क्रॉस केला आपल्याला स्वतःला कळलं नाही। ही सगळी परिस्थिती जर पुन्हा होऊ द्यायची नसेल तर मला वाटतं काळजी घेणं हे एकमात्र आपल्या हातामध्ये आहे। मास्क हेच लॉकडाऊनमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर आहे, एवढं आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। शेवटी जर कोणी काही ऐकणारच नसेल तर कठोर पावलं उचलणं शिवाय पर्याय राहणार नाही आणि यावेळचा लॉकडाऊन मागच्या वेळच्या लॉकडाऊनपेक्षा खूप गंभीर स्वरूपाचा असेल असं मला वाटतं, कारण मागच्या वर्षी लोकांनी खूप एकमेकांना मदत केली, सगळ्यांकडे मदत करण्याची क्षमता होती। आज लॉकडाऊनमध्ये लोकांची ती क्षमता संपून गेलेली आहे, बऱ्याचशा NGOची गंगाजळी आटलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जर पुन्हा एकदा आपल्याला या संकटाला सामोरं जावं लागलं तर नेमकी परिस्थिती काय होईल हे सांगता येणं कठीण आहे। म्हणून माझं पुन्हा नागरिकांना हे आव्हान आहे की आपण सामाजिक कार्यक्रम जवळजवळ बंद करून टाका, त्याची खरोखरच आवश्यकता नाही हे आपण गेल्या 6 महिन्यांमध्ये पाहतो आहोत। विनाकारणच आपण काहीतरी कार्यक्रम आयोजित करतो, मग लोकांनाही येणं भाग पडतं, मग पुन्हा त्यांच्यावर काही कारवाई करा, हे करा, ह्या सगळ्या दुष्टचक्रामध्ये अडकण्यापेक्षा खरोखर स्वतःला एकदा विचारलं पाहिजे की जे काय आपण करतो आहोत ते खरंच गरजेचं आहे का, आपल्या जीवापेक्षा गरजेचं आहे का, आपल्या स्नेही सोबत्यांच्या जीवापेक्षा जास्त गरजेचं आहे का, हे सगळं आपण विचार केला पाहिजे। मास्क हे एकमात्र सुरक्षेचं उपकरण आपल्या हातामध्ये आज आहे, त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे। कोणी दंड करेल, कोणी शिक्षा करेल, याकरता मास्क वापरणे हे काही बरोबर नाही। आपण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तो मास्क वापरला पाहिजे, सॅनिटायझर्स वापरले पाहिजे, शारीरिक अंतर पाळलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही, आपण अजूनही हा संसर्ग नियंत्रित करू शकतो। परंतु जर कोणी काही ऐकलंच नाही तर मात्र आपल्याला कठोर पावलं उचलण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, कारण मागच्या वर्षीपेक्षा आत्ताच आपण काही 1000 पटीने पुढे आहोत। मागच्या मार्चमधल्या 1 पेशंट आणि आजच्या मार्चमधले 1500 पेशंट अशा एका तराजूमध्ये आपण आहोत। तर त्यामुळं आपण कशा पद्धतीने पुढचे निर्णय घेणार, खूप कठोरतम निर्णय आपल्याला घ्यावे लागतील। ही वेळ येऊ देऊ नये। सर्व नागरिकांना माझी मनापासून एक विनंती आहे की आपण सगळ्या सूचनांचं पालन करा, सामाजिक अंतर पाळा, मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा आणि शक्यतो कोणतेही कार्यक्रम ठेवू नका। आणि कार्यक्रम कोणी ठेवले असतील तरी शुभेच्छा आपण सोशल मीडियाच्या मार्फत फोनवरतून त्यांना द्या, सहभागी होण्याचं टाळा। धन्यवाद।